नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा प्राधान्य न्यूज मध्ये। तर मंडळी, रात्रीचे 8:30 वाजले तर आपण या ठिकाणी जर बघितलंय तर संपूर्ण पुलतांबा चौफुली परिसरामध्ये संपूर्ण गाड्यांच्या लांबच लांब रांगा ज्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। विभागामध्ये जे ट्रॅफिक आहे ते होण्याचं एकमेव कारण आहे की ठिकठिकाणी रस्ते जे आहेत ते चांगले राहिलेले नाहीये आणि ठिकठिकाणी रस्त्यांचे जे काम आहे ते चालू आहे, त्यामुळे सर्वांना या ट्रॅफिकचा जो सामना आहे तो करावा लागत आहे। सोबतच आपण जर बघितलं तर कोपरगाव पोलीस स्टेशनचे काही ट्रॅफिक पोलीस पण आहे, त्याचबरोबर होमगार्ड आहे, त्यांना त्यांची मदत घेऊन पूर्णपणे हे जे रस्ते आहे तर या रस्त्यांची जी ट्रॅफिक आहे ती वेगवेगळ्या भागांनी त्यांना वळवावं लागते आहे। आत्ताच जर आपण या ठिकाणी जर बघितलं, ही ट्रॅफिक जी आहे ती संपूर्णपणे कोपरगावचे जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्या मदतीने ही ट्रॅफिक आहे ती पूर्णपणे हटवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि पूर्णपणे आता सध्याच रस्ते जे आहेत त्या या ठिकाणी पूर्णपणे मोकळे झालेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।